हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण माऊली टिळा शिकणार आहोत. यासाठी पिवळा आणि काळा रंग घेतलेला आहे. 4 प्लाय वूल आहे, 1.65 mm क्रोशा हुक आणि एक सीझर. काळ्या रंगाने सुरुवातीला स्लिप नॉट करायची आहे. मी अशा प्रकारे करत आहे. हे बघा, आता 6 साखळ्या करायच्या आहेत. 6 चेन्स. 6 साखळ्या झाल्या की पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचे अशा प्रकारे, म्हणजे एक छोटीशी रिंग तयार होईल. हे बघा, आता 3 साखळ्या करायच्या म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता या रिंगमध्ये टोटल 17 खांब करायचा आहे. 17 DC हा दुसरा खांब, हा तिसरा, चौथा, पाचवा खांब 5 DC. हे बघा, आता अशाच प्रकारे या रिंगमध्ये उरलेले 12 खांब आपण करून घेऊ, म्हणजे टोटल 17 खांब होतील. हे बघा, 17 खांब करून झाले. आता पहिले 3 साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचने जोडायचे अशा प्रकारे. आता एक साखळी करा आणि धागा कट करा. आता पिवळा रंग जोडायचा आहे. अशा प्रकारे कुठल्याही गॅपमध्ये स्लिप स्टिच. आता 2 साखळ्या करा म्हणजे हा पहिला खांब झाला. आणि आता त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करायचा आहे, 2 DC इन सेम गॅप. हे बघा, आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 2 खांब करायचे आहेत, 2 DC इन सेम गॅप. आता अशा प्रकारे टोटल 8 गॅपमध्ये 2-2 खांब करायचे आहेत. ही तिसरी गॅप. हे बघा, टोटल 8 गॅपमध्ये आपण 2-2 खांब केलेले आहेत. अशा प्रकारे दिसेल. मोजून घ्या, बरोबर 8 गॅप झालेले आहेत का कंप्लीट? झालेले आहेत. आता आपल्याला सेंटर करायचं आहे. त्यासाठी ट्रिबल क्रोशा करायचा आहे पुढच्या गॅपमध्ये, 9व्या गॅपमध्ये. हे बघा, अशा प्रकारे ट्रिबल क्रोशा कंप्लीट करायचा. आता डबल ट्रिबल क्रोशा करायचा आहे. 3 वेळा वेढा घेतलेला आहे दोऱ्याचा सुईवर आणि डबल क्रोशा करतो तसंच 2-2 लूपमधून दोऱ्याचा वेढा बाहेर काढायचा. हे बघा, आता एक ट्रिबल करायचा, म्हणजे आपण सेंटरसाठी एक ट्रिबल, एक डबल ट्रिबल आणि एक ट्रिबल असे केलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. आता पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे, 2 DC इन सेम गॅप. हे बघा, आणि आता उरलेल्या प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब करून हा राऊंड पूर्ण करायचा आहे. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. आता पहिले 3 साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचने जोडायचे. अशा प्रकारे पिवळ्या रंगाचा हा पहिला राऊंड आपला झालेला आहे. आता 2 साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये एक हाफ DC करायचा आहे, अर्धा खांब सेम गॅपमध्ये. हे बघा, आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक हाफ DC. आता प्रत्येक गॅपमध्ये एक हाफ DC करायचा आहे.
हे बघा, इथून आपल्याला हाफ DC करत इथे सेंटर आहे ना, हे बघा, या सेंटरपर्यंत आपल्याला हाफ DC करायचा आहे. हा पहिला ट्रिबल क्रोशा आपण केला होता तिथपर्यंत. चला तर मग प्रत्येक गॅपमध्ये एक एक हाफ DC करून घेऊ. आता आपण सेंटरमध्ये पहिला ट्रिबल क्रोशा केला होता, तिथे आलेलो आहोत. तिथे एक हाफ DC करायचा, एक डबल क्रोशा करायचा म्हणजेच खांब, आणि एक हाफ DC. म्हणजे सेंटरमध्ये आपण एक हाफ DC, एक DC आणि एक हाफ DC असं केलं. आता पुढच्या गॅपमध्ये एक हाफ DC करायचा, आणि आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक हाफ DC करायचा आहे. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. प्रत्येक गॅपमध्ये एक हाफ DC करून झालेला आहे. आता पहिले 3 साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. हे बघा, माऊली टिळ्याला थोडासा आकार येत चालला आहे. आता पुढचा राऊंड करूया. एक साखळी करा आणि सेम गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा करा. आता पुढच्या गॅपमध्ये इथे 2 सिंगल क्रोशा करायचे आहेत सेम गॅपमध्ये. हे बघा, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा. आता आपण या सिरीजमध्ये आपण एक सिंगल क्रोशा, 2 सिंगल क्रोशा असं सेंटरपर्यंत करत यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. आता आपण सेंटरपर्यंत इथपर्यंत आपल्याला सिंगल क्रोशा करत यायचं आहे. एका गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा. आता एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा. एक, पुढच्या गॅपमध्ये 2. आता एक, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा. आता एक सिंगल क्रोशा, पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा. पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा. आधीच्या राऊंडमध्ये सेंटरला आपण पहिले हाफ DC केला होता तिथे. आता आपल्याला पुढच्या गॅपमध्ये एक हाफ DC करायचा आहे इथे. आता पुढच्या गॅपमध्ये एक हाफ DC, एक डबल क्रोशा आणि एक हाफ DC. तिन्ही एकाच गॅपमध्ये करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. आणि पुढच्या या गॅपमध्ये एक हाफ DC. हे बघा, आता प्रत्येक गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा, 2 सिंगल क्रोशा असं करत जायचं आहे. हा एक सिंगल क्रोशा झाला. पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा एकाच गॅपमध्ये, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा. असा हा राऊंड आता पूर्ण करायचा आहे.
पहिले आपण एक साखळी केली होती तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. हे बघा, आपला माऊली टिळा हळूहळू मोठा होत आहे व्यवस्थित. आता आपला हा शेवटचा राऊंड आहे. एक साखळी करा, सेम गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा करा. आता प्रत्येक गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आहे, सेंटर येईस्तोवर. आता आपण सेंटरपर्यंत आलेलो आहोत. आता पुढच्या गॅपमध्ये एक हाफ डी सी करायचा, हे बघा. आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये इथे एक हाफ डी सी, सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशा म्हणजेच पूर्ण खांब. आता 4 साखळ्या करायच्या आहेत. आता दुसऱ्या साखळीमध्ये इथे सिंगल क्रोशा करायचा आहे, हे बघा. आता प्रत्येक साखळीमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आहे, म्हणजे टोटल 3 सिंगल क्रोशा होतील. आता आपण हाफ डी सी आणि डी सी केला होता त्याचे जे हे लूप्स आहेत सुईवर अशा प्रकारे घ्यायचे आणि तिथे सिंगल क्रोशा करायचा. आता हाफ डी सी आणि डी सी केला होता त्यामधून सुई अशा प्रकारे घालून तिथे एक सिंगल क्रोशा करायचा. आता सेम गॅपमध्ये एक हाफ डी सी करायचा, हे बघा अशा प्रकारे दिसेल. आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक हाफ डी सी करायचा आणि आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. फ्रेंड्स, हा शेवटचा राऊंड आहे. माऊली टिळ्याचा खूप सुंदर शेप आलेला आहे. चला तर मग प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करून हा राऊंड आपण पूर्ण करू. आता पहिले जी साखळी केली होती तिथे स्लिप स्टिचनी जोडायचे. अशा प्रकारे एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या. आपला माऊली टिळा तयार, हे बघा. आता एक्स्ट्रा जो धागा आहे तो सुईमध्ये अशा प्रकारे ओवून हाईड करायचा आहे, हे बघा. आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, माऊली टिळामध्ये मी एक मोती लावलेला आहे आणि अशा प्रकारे माऊली टिळा आपला तयार झाला.